वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते नारायणे नमोस्तुते रसिक जनांची करण्या सेवा सप्तसुरांची साथ हवी वंदन करुणी या मातेला तव चरणाची आस हवी होऊ दुंदना लागो छंदना गजानना तोडी बंदना गजानना तोडी बंदना आजही देवसभा भरली 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 निरमली देवसभा रमली आजही देवसभा भरली रमली देवसभा रमली ब्रह्मा विष्णू आणि महेश उपदेश करती इंद्रदेवास नारद उभे होते गायनास अशी मैथिला रमली देवसभा भरली रमली देवसभा रमली रमली देवसभा रमली देवदैत्य मानव दानव लक्ष ठेवूनी उभे सभेवर नारद उभे गण लावण्यासी अशी मैफिल जमली देवसभा रमली रमली देवसभा रमली देवदैत्य भाव भाव दैत्य नाही मनी सद्भाव दैत्य म्हणे देवा मला पाव दैत्य म्हणे देवा मला पाव देव येती दाऊनी देवसभा भरली रमली देवसभा रमली रमली देवसभा रमली आजही देवसभा भरली निरमली देवसभा रमली देवसभा रमली रमली देवसभा रमली
सभा रमली आजही देवसभा भरली रमली देवसभा रमली रमली देवसभा रमली रमली देवसभा रमली नारायणं नारायणं. चला, देवांच्या खूप प्रयत्नानंतर देव दैत्याने सहमत जुळले. योजना तर बघा किती गमतीदार आहे. क्षीरसागर 64 योजने विस्तीर्ण, त्यात 8 लक्ष गदी समुद्र याचेच मंथन करावायचे आहे. कारण त्यातच रत्नाचा साठा व अनमोल वस्तुदारी आहे. नारायण नारायण. मंदार पर्वताची रवी आणि वासुकी नागाची दोरी अशी विशाल योजना असो, पण हे समुद्र मंथन होईल की अपुरे राहील ह्याचं काही सांगता येत नाही. नारायण नारायण. कारण छोट्या छोट्या गोष्टीवरून देव दैत्य यांचे भांडण आताच बघितलं. नारायण नारायण. शेपूट कुणी पकडावे आणि तोंडाकडे कुणी राहावे. एकदा तो वाट उठला. आता असं ठरलं. नारायण नारायण की तिथीचे पुत्र दैत्य वासुकीच्या तोंडाकडे म्हणजेच पुढे आणि अदितीचे पुत्र देव शेपटाकडे म्हणजेच पाठीमागे. पाहूया, चला पाहूया आपण. नारायण 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 पुढे उभा राहिला सखा श्रीहरी भारती निलोकींचा त्याच्यावरी. पुढे उभा राहिला सखा श्रीहरी भारती निलोकींचा त्याच्यावरी. पुढे उभा राहिला सखा श्रीहरी भारती निलोकींचा त्याच्यावरी. मंदार पर्वत झाला रवी नाग वासुकीची केली दोरी. पुढे उभा राहिला सखा श्रीहरी भारती निलोकींचा त्याच्यावरी. पुढे उभा राहिला सखा श्रीहरी भारती निलोकींचा त्याच्यावरी. घेऊन कुरमाचे रूप त्याने मंदार घेतला पाठीवरी. मंदार घेतला पाठीवरी. मंदार घेतला पाठीवरी. हिरे मोती पाचू अमृत घडे तिन्ही लोकी सारे त्याचे भुकेले. तिन्ही लोकी सारे त्याचे भुकेले. तिन्ही लोक सारे त्याचे भुकेले. सर्व देवांचे साऱ्या दैत्यांचे सर्व देवांचे साऱ्या दैत्यांचे समाधान करणे त्याने योजिले. समुद्र हे मंथन करणे योजिले. पुढे उभा राहिला सखा श्रीहरी भारती निलोकींचा
फुकणाऱ्या सर्पाच्या तोंडाकडे आम्हाला पाठवून स्वतः शेपूट धरून मजा घेत आहेत. सागर म्हणतात थांबवा. दैत्य हो, निघाला. आम्ही निघालो. थांबावे दैत्यानो. अरे पण तुम्हाला पुढचे स्थान होते ना, मग आता काय झालं? आता काय झालं? शहाणपणा देवांमध्येच आहे हे मान्य आहे, पण दुसऱ्यांना मूर्ख बनवायची कला पण देवांमध्येच आहे. म्हणे आम्ही देव, आम्ही पुढे होणार. तुमचे स्थान पाठचे मान अपमानाच्या गोष्टी करून कलंक माजवला. तेव्हाच समजले आम्हाला तुमची कूटनीती. विश्वासघात, आमच्या बरोबर विश्वासघात. हे मित्रा, तुझी ही गोड गोड आश्वासने अमृतत्वासाठी अमर झाली आहे. पण तुझ्या या विषयाच्या डोळ्यात दैत्यांना मारण्याचा तुझा तर खर्च नाही ना. तसा तुम्हा देवावर आमचा विश्वास नाही, पण देवादिदेव महादेवाच्या आग्रहामुळे आम्ही या समुद्र मंथनामध्ये भाग घेतला आहे. सुमारी राहू शांत व्हा. ह्या अमृताचा ह्या विषाचा त्रास आम्हाला होतो हे ठाऊक आहे, पण त्याचा हा देवाला देऊन काय उपयोग? त्यातून काहीतरी मार्ग काढणे हेच योग्य आहे. बडी मार्ग एकच आहे. आपल्याला जर आपले प्राण वाचवायचे असेल तर समुद्र मंथन सोडून द्यावे, अन्यथा दैत्य कुळाचा नाश होईल. वासुकीने विषवोकता दैत्य उभे राहिले. वासुकीने विषवोकता दैत्य उभे राहिले. समुद्र हे मंथनाचे कार्य थांबले, कार्य थांबले. समुद्र हे मंथनाचे कार्य थांबले, कार्य थांबले. वासुकीने विषवोकता दैत्य उभे राहिले. वासुकीने विषवोकता दैत्य उभे राहिले. समुद्र हे मंथनाचे कार्य थांबले, कार्य थांबले. समुद्र हे मंथनाचे कार्य थांबले, कार्य थांबले. चिंता पडता देवांना शंकर प्रसन्न झाले. एका क्षणात त्यांनी विष प्राशन केले. अडथळे दूर करून समाधान केले. अडथळे दूर करून समाधान केले. देवा नीलकंठ नाव प्रसिद्ध झाले. देवा नीलकंठ नाव प्रसिद्ध झाले. समुद्र हे मंथनाचे कार्य थांबले, कार्य थांबले. समुद्र हे मंथनाचे कार्य थांबले, कार्य थांबले. वासुकीने विषवोकता दैत्य उभे राहिले. वासुकीने विषवोकता दैत्य उभे राहिले. समुद्र हे मंथनाचे कार्य थांबले, कार्य थांबले. समुद्र हे मंथनाचे कार्य थांबले, कार्य थांबले. का केला रे अरे देवा उशीर का केला रे. आळविताना कंठ माझा सुकला रे. आळविताना कंठ माझा सुकला रे. अरे देवा उशीर का केला रे. अरे देवा उशीर का केला रे. आळविताना कंठ माझा सुकला रे. आळविताना कंठ माझा सुकला रे. तुझ्यासाठी करीना उपवास करीना मी फार करीना उपवास. तुझ्यासाठी करीना उपवास
होईना तुझा दास उशीर का केला मी आळविताना कंठ माझा सुकला रे आळविताना कंठ माझा सुकला रे अरे देवा उशीर का केला रे अरे देवा उशीर का केला रे मी आळविताना कंठ माझा सुकला रे आळविताना कंठ माझा सुकला आळविताना कंठ माझा सुकला रे आळविताना कंठ माझा सुकला रे नारायण नारायण अखेर समुद्र मंथन झाले काय ते दृश्य डोळे अगदी दिपवून गेले समुद्र मंथन व्हावे म्हणून शंकराने हलाल विष प्राशन केले बाकी अनमोल वस्तू देवाने वाटून घेतला इंद्राने ऐरावत विष्णूने सुदर्शन चक्र व गदा प्रदान केले अशा प्रकारे सर्व वाटप झाले आता उरले आहे ते फक्त अमृत पाहूया कोणाकोणाच्या नशिबी आहे ते नारायण नारायण भक्त बळीला सजायला असा अनमोल उच्च श्राव घोडा मिळाला आणि त्या आनंदात तो निघून गेला मूर्ख आहे तो महामूर्ख बाहुबली आपल्याला खलू न देता देवाने अमृत संपन्न दान नाही नाही त्या कुटील बुद्धीचा काही नेम नाही तुम्ही स्वस्थ व्हा मी स्वतः पाहून येतो युगे युगे अवतरला भुवरी वैकुंठाचा तो श्रीहरी 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 शंख गदा चक्रधारी बैसून असे शेषावरी शंख गदा चक्रधारी बैसून असे शेषावरी श्रीहरी 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 युगे युगे अवतरला भुवरी वैकुंठाचा तो श्रीहरी युगे युगे अवतरला भुवरी वैकुंठाचा तो श्रीहरी
पण दैत्यांचे का? त्यांना अमृत मिळेल किंवा नाही काही समजायला मार्ग नाही. आणि जर समजा मिळाले तर पुढे काय होईल ते पाहूया. पण त्यांची चिंता आपण का करावी? हे काम करणारे श्रीहरी श्रीहरी श्रीहरी. देवेंद्रा अनर्थ घडला. देवांच्या पंथी दैत्य अमृत प्यायला. काय होय देवेंद्रा, तो राहू देवाचे रूप घेऊन देवाच्या पंक्तीत बसला. तसे आम्ही नारायणाला सूचित केले आहे, पण भयंकर महाभयंकर दैत्य अमर झाला तर ह्या तिन्ही लोकात हाहाकार माझे आणि माझे सिंहासन सिंहासन याला सिंहासनाचं पडलंय. प्रथम आपले जीवन वाचवा. प्राण वाचले तर सिंहासन केव्हाही मिळेल. आता तुम्ही लपण्याची जागा शोधा. नारायण नारायण. आता सोडा, काहीतरी मार्ग काढा, युक्ती सुचवा. मार्ग युक्ती हे तर त्या श्रीहरीचे काम, त्या नारायणाचे काम. श्रीहरी श्रीहरी नारायण नारायण. नारायणा परतोस कुठे? भक्ताने माझा शिषेक करून तुम्हा देवांना दैत्यांच्या काही चांगले चांगले पावत नाही. माझे शिर दैत्यापर्यंत पोहोचले असेलच. आता दैत्याच्या प्राणासाठी सज्ज व्हा. राहू, तुझे 2 तुकडे झाले असताना तू देवाचा सामना काय करणार? इंद्र, मी अमृत प्राशन करून अमर झालोय, अमर. कसं काय? देवानो, आम्हा दैत्यांचे छळ करून राहूचे शिर उडवले, पण अजून दैत्य समुदाय जिवंत आहे. आमची शांत हो दैत्यराज. राहूने कपट केले. कप्ताने देवरूप घेऊन देवांच्या पंक्तीत बसला आणि माझ्या क्रोधाच्या बळी पडला. असं समुद्र मंथनाच्या कार्याने तुम्ही थकला आहात. थोडा विश्राम करा. तुम्हा दैत्यांना क्रोध वाचून मी वंचित होऊ देणार नाही. तुम्ही इथेच थांबावे. मोहिनी अमृत घेऊन येतच असेल. अमृत, आमच्या वाट्याचा अमृत. दैत्यानो, आमच्या वाट्याचा अमृत अजून शिल्लक आहे. आम्ही अमर होणार. आम्ही अमर होणार. आम्ही अमर होणार. दैत्य, मनसोक्त अमृत. प्रेमाने तुम पाजिते आवडीने तुम्ही प्यावे. 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 अमृत तुम्ही पिताना मन तृप्त तुमचे व्हावे. प्रेमाने तुम पाजिते आवडीने तुम्ही प्यावे. प्रेमाने तुम पाजिते आवडीने तुम्ही प्यावे. तुम्ही याना ज्ञान प्याना हे घटाघट सांगते करू नका ना तुम्ही झटापट. एक गोट पिताना नजरेत मी भरावे. न करेल माझ्या रूपानी गायाळ तुम्ही व्हावे.
तुम्ही पिताना मनतृप्त तुमचे व्हावे अमृत ए रूपवती ए सुंदरी मी ऐकले होते अमृत किती गोड असते पण तुझ्या या अमृताची गोडी अधिकच चांगली असते ए सुंदरी या अमृताची गोडी तुझ्याबरोबर ये माझ्या भीतीचे आता आम्ही अमर झालोय आम्हाला देवाची भीती नाही ये एखादे जुम्मन जर माझ्या मुखपटाने पंच झाला असते तर राजा सुमारी तुला तुझा प्राण दिला पळावे तू जे तिथं आहेस ते अमृत नाही मदिरा आहे मदिरा आणि ती सुंदरी मोडी कोण विष्णू आहे विष्णू विष्णू काय विष्णू काय विष्णू नारायण तुलाया विश्वाची ही चिंता प्रभू नारायण तुलाया विश्वाची ही चिंता म्हणून तू नृत्यांगना झाला भगवंत झाला भगवंता नारायणा तुला विश्वाची चिंता प्रभू नारायणा तुला विश्वाची चिंता म्हणून तू नृत्यांगना झाला भगवंता तुझ्या सर्व देवीले सर्व देवांना दैत्य सारे मूर्छित पडले मंदिराच्या वीणा दैत्य सारे मूर्छित पडले मंदिराच्या वीणा दैत्य सारे मूर्छित पडले मंदिराच्या वीणा हीच योजनाकारी तुझीच अनंता हीच योजनाकारी तुझीच अनंता म्हणून तू नृत्यांगना झाला भगवंता झाला भगवंता प्रभू नारायणा तुला विश्वाची चिंता प्रभू नारायणा तुला विश्वाची चिंता म्हणून तू नृत्यांगना झाला भगवंता झाला भगवंता नारायण नारायण हित तुम्हीच चालता काय ते सौंदर्य स्वर्गातील अप्सरा तुमचे रूप पाहून लाभल्या असती नृत्यांगना आपले नृत्य विसरले असतील नारायणा तुम्ही मोहिनीच्या रूपात किती सुंदर दिसता सर्व दैत्यांना मदिरा बाजून वेडे केलं कित्येक दैत्य आपापसात लढून मृत्युमुखी पडले पण अमृत पिऊन अमर झालेला तो राहू त्याचे 2 तुकडे होऊन सुद्धा ती अजून जिवंत आहे त्याचा आकार एवढा वाढला आहे की एखादा पर्वत नारायण 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 नारायण
राहू तुझ्या पाया पडायला तुला पाय आहेत कुठे? माझ्याकडे सर्व काही आहे, तुझ्याकडे देण्यायोग्य काय आहे? आज माझ्याकडे सर्व काही आहे, म्हणून सांगतो महादेवा, तुला हवे ते माग. इंद्रादी सर्व देवांना पराभव करून विष्णूचा एकही शब्द उरला नाही. विष्णूचा शंख, चक्र, गदा, इंद्राचा वज्र माझ्याजवळ आहे, म्हणून सांगतो महादेवा, तुला हवे ते माग. आता देवाचे स्थान मी घेणार. नाही म्हणणार महादेवा, तुला हवे ते माग. बरोबर नाही म्हणणार नाही ना? वचन देतो. इंद्राचे वज्र, विष्णूचे चक्र, शंख, गदा. महादेवा, चला पुढे मैदानात. शस्त्र देतो.
मला चंद्र सूर्य द्या. चंद्र सूर्य हा देवा, दिलेलं वचन विसरू नका. मी वचनबद्ध आहे. मी वचन तोडू शकत नाही आणि वचन पूर्तीही करू शकत नाही. या त्रिलोकात अनेक देवाला अनेक कामं संपवली आहे. पण त्या चंद्र सूर्य तू जर घेतलेस तर समस्त सृष्टीचे काय होईल? याची चिंता कमी करा माझे देवा. आम्ही निघालो चंद्र सूर्य घ्यायला. अंधकार, सर्वत्र अंधकार. महादेवा, हे काय केलं? त्या राहू दैत्यात सूर्यचंद्र देऊन टाकला. आता ह्या सृष्टीचा काय होईल? या सृष्टीचे चलन वलन हे फक्त आमचेच काम आहे. प्रत्येक दैत्यांबरोबर वैर करून पुढचे टेकून हरण्यापेक्षा काय जमतं तुम्हाला? फक्त हे देवराज इंद्र म्हणून घ्यावास. स्वतःचे वज्र सुद्धा स्वतःला सांभाळता येत नाही. महादेवा, त्या अकराल विग्रह रूपाला मी घाबरलो, म्हणून पळ काढली. पण महादेवा, तुम्ही काय केलं? तुम्ही सुद्धा घाबरून त्या दैत्यात वर देऊन टाकलात ना? हा, सत्य आहे ते. त्याने गिरवून टाकलेल्या शस्त्रांचा दुरुपयोग होऊ नये म्हणून आम्ही वचन दिले त्याला. असो, पण माझे वज्र देता ना महादेवा? कदापि नाही. मला प्रसन्न करण्यायोग्य काहीतरी कार्य करावे लागेल आणि जावे आपले वज्र घेऊन. देवाचे रक्षण करणे हे तुमचे कर्तव्य आहे. याची जाणीव जर तुम्हाला नसेल तर मला ह्या तुमच्या पदाचा काहीतरी विचार करावा लागेल. ठीक आहे. नारायणा, मौन सोड आणि आपले शरीर शस्त्र परिधान कर. अधिक चिंता करण्याचे कारण नाही. सूर्यचंद्राच्या तेजासमोर त्या राहूचा अधिक काल टिकाव लागणार नाही आणि त्या अल्पशा वेळेत सूर्यचंद्र त्याचे दास होतील. त्या अशुभ वेळेला ग्रहण असे म्हटले जाईल. आपल्या प्रमाणे खूप मोठे धाडस केलं आहे आपण. महायज्ञ करण्याचे ध्येय आणि सामर्थ्य कुणातही नाही. हेच तर दाखवू इच्छितो आहे आम्ही. हा राजा बळी नावाप्रमाणे बळशाली, शक्तिशाली, दानशूर, उदार, सदासुखी, सर्व देव दानवांचा स्नेही बनू इच्छितो आहे. राक्षसराज सुमाली यांचं आगमन होत आहे. राक्षसराज सुमालींचा जय जयकार असो. राक्षसराज सुमालींचा जय जयकार असो. स्वागत आहे, सुस्वागत. राजा बळी, आपण महायज्ञ करायला निघालात, पण या महायज्ञाचा हेतू काय आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही इथं आलो आहोत. राजकुमारी, हेतू फक्त एकच. समुद्र मंथनाच्या वेळी आपल्या हातून झालेल्या जीवितहानीचे पाप कसे कमी होईल. पाप? कोणतं पाप? कशाचे पाप? पाप बलिराजा, पाप केलं देवानी. आमचा छळ केला, फसवणूक केली. समुद्रातून मंथनातून मिळालेल्या योग्यच्या वस्तू त्याने आपल्या स्वतःकडे ठेवून दिला. अमृत स्वतः पाशन केले आणि आम्हाला काय मिळाले? विष! विष दिले, विष!
सुमाली महायज्ञामध्ये बाधा आणू नये असा आमचा आपला आदेश आहे. जर आपल्याला काही पटत नसेल तर आपण नाही आलात तरी चालेल. ते पाहू. पण मला एक शंका आहे. त्याचा उलगडा करावा. मी महायज्ञ करायचे म्हणता पण प्रथम आहुती कोणाच्या नावाने आणि प्रथम देव कोण? प्रथम आहुती प्रथम देव. प्रथम आहुती नारायण श्री विष्णूला पण नको. सर्वाधी देव महादेव यांच्या नावाने. पण ते कसं शक्य आहे? सर्वश्रेष्ठ ब्रह्म प्रथम आहुती त्यांना द्यावी. राजा बली पहिला किडा. या किडाच्या उडगडा झाल्याशिवाय आम्हाला आमंत्रण द्यायला विसरू नका. आम्ही निघालो. पाहतो कसा करता ते महायज्ञ. चला चला. ऋषीवरी सुमालीचे ध्येय समजले. तो आपल्या महायज्ञामध्ये बाधा आणणार हे निश्चित. आधी त्याचा विचार सोडा. प्रथम आहुतीचा मानकरी कोण या प्रश्नाचा उलगडा झाल्याशिवाय ब्रह्म विष्णू महेश एकत्र आल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. आपल्याला कैलासावर जायलाच हवे. तसे आपले आज्ञा. ठीक आहे. रंग माझा पांडुरंग सावळा श्रीरंग माझा पांडुरंग होईन देवा तुझ्या भजनात रंग होईन देवा तुझ्या भजनात रंग सावळा श्रीरंग माझा पांडुरंग सावळा श्रीरंग माझा पांडुरंग होईन देवा तुझ्या भजनात रंग होईन देवा तुझ्या भजनात रंग काही रावण सप्तसुर संग काही रावण सप्तसुर संग होईन देवा तुझ्या भजनात रंग होईन देवा तुझ्या भजनात रंग नारायण नारायण. आयुष्यमान तशी तुम्हाला आमच्या आशीर्वादाची गरज नाही. तुम्ही देवांचे देव देवेंद्र. आम्ही देवाचे देव हे सत्य आहे. सर्व शक्तिशाली आहे. पण या त्रिलोकात चर्चेला उद्धार आला आहे. अरे प्रथम पूज्य कोण? सर्व देवांना मी दिसेल असं झालो की काय? प्रथम पूज्य मी आहे. मी देवेंद्र. देवेंद्र शांत. हा विषय सर्व अजून सभेत आहे. तिथे ब्रह्मदेव विष्णुदेव शंभू महादेव महादेव सर्व निर्णय त्यांच्याच हाती. त्यांनी स्वतःला जर प्रथम पूजा मानून घेतलं तर सभेचा विषय सभेतच राहायला हवा. हा देवेंद्र व्यक्ती याचा विचार महादेव करणार यात काही शंकाच नाही. चालावे. ठीक आहे. या कार्यक्रमासाठी आलेले बक्षीस पुढीलप्रमाणे. आशिष संजय
नारायण नारायण दीन दयाला हे कृपाला गातो तुझ्या अभंग गावणे पांडुरंगा गावणे पांडुरंगा दीन दयाला हे कृपाला गातो तुझ्या अभंग गावणे पांडुरंगा गावणे पांडुरंगा दीन दयाला हे कृपाला गातो तुझ्या अभंग गावगे पांडुरंगा गावगे पांडुरंगा दीन दयाला रे कृपाला गातो तुझ्या अभंग गावगे पांडुरंगा गावगे पांडुरंगा सृष्टीचे रचना ब्रह्मदेव सभेला आरंभ करावा अशी सर्वानुमते मी तुम्हाला प्रार्थना करत आहे. सुस्वागत. देव सभेची उपस्थित हो. सभेने प्रारंभ करायला सांगितलं आहे. बलिराजाने शुभ कार्य करण्याचे निर्णय हा यज्ञ करून पापाने त्रास झाला पाप मुक्त व्हा. पापमुक्त आम्हा समुद्र मंथनातून ज्या वेळेला बाहेर गेलं त्यावेळी काय केलं पाप दैत्यराज सुमाली या प्रश्नाचे निवारण झाले आहे. आजच्या सभेचा विषय आपणच निष्पन्न केला आहे आणि त्याचे निवारण व्हावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर इथे थांबावे, अन्यथा आपण घ्यावा सभेचा लाभ. आम्ही निघालो. देव हो, देवांचा राजा या नात्याने सर्वांना वंदन करू सभेच्या विषयाला चालना करू इच्छितो. देवादिदेव महादेव, माझ्या मते आपण जर प्रथम पूज्य बनलात तर बरं होईल. पण क्षमा असावी. तुम्ही जर बैरागी, तुम्हाला हरण्याचे दुःख नाही आणि जिंकण्याची आवड नाही. हो ना भोलेनाथ? देवेंद्रा, माझा स्वभाव शांत ओळखलास. क्षमा असावी. माझे एक निवेदन आहे. मला जर प्रथम पूज्य बनवलात तर तुमच्या शब्दाचा कोणी अनादर करणार नाही. देवेंद्रा, तुम्ही मर्यादेचे उल्लंघन करत आहात. माझ्या सहनशक्तीची परीक्षा घेऊ नका. प्रथम पूज्य कोण, कसा, कशासाठी याचा विचार मी करेन. या समस्त संसाराची कार्य प्रत्येकाच्या योजनेप्रमाणे प्रत्येकावर सोडलेले असते. समजा जर वायुदेवाला सर्वप्रथम मानले आणि स्वतःला श्रेष्ठ समजून जर भ्रमण बंद केले तर ही सृष्टी वाचेल का? देवेंद्रा, आपण अमरावतीचे सुख भोगण्यात मग्न आहात. दैत्याचे साम्राज्य वाढले तसे तुम्ही दुसऱ्याच्या मदतीची अपेक्षा करता. दैत्याचे साम्राज्य वाटते हे तुमच्यामुळे भोलेनाथ. तुम्ही त्या दैत्याला वर देऊन उन्मत्त करता. वर देण्यासाठी तपश्चर्येची क्षमता त्या दैत्यांमध्ये आहे. सत्य आहे ते. सत्य आहे महादेवा. आम्ही तुमच्या निर्णयाची प्रतीक्षा करत आहोत. त्याच्यातून काहीतरी मार्ग सुचवावा. माझ्या बळी काही का प्रत्यक्ष करावी
समुद्र मंथनाचे विष मला प्यावे लागले आणि समुद्र मंथन व्हावे म्हणून प्रथम तुझ्या प्रत्येकालाच व्हायचं आहे. ऐका, एका प्रहरामध्ये ज्या संपूर्ण ब्रह्मांडाला जो 3 प्रदक्षिणा घालील त्याला सर्वप्रथम मानला जाईल. ती माझ्या नाम तुझे राहू दे सदैव हे होती माझ्या नाम तुझे राहू दे दिली गोड मंजुलवाणी गुण तुझे गाऊ दे दिली गोड मंजुलवाणी गुण तुझे गाऊ दे सदैव हे होती माझ्या सदैव हे होती माझ्या नाम तुझे राहू दे दिली गोड मंजुलवाणी गुण तुझे गाऊ दे दिली गोड मंजुलवाणी गुण तुझे गाऊ दे सदैव हे होती माझ्या सदैव हे होती माझ्या नाम तुझे राहू दे गोड मंजुलवाणी गोड तुझे राहू दे गोड मंजुलवाणी गोड तुझे राहू दे. नारायण नारायण. प्रथम पूज्य कोण ह्याचा निर्णय करण्यासाठी शंकराने स्पर्धा ठेवली. पण ती कोणती की अखंड ब्रह्मांडाला 3 प्रदक्षिणा घाली जो कोण सर्वप्रथम येईल त्याला पहिला पूज्य मानला जाईल. आणि स्पर्धेला सुरुवात झाली. इंद्र, अग्नी, सूर्य, चंद्र, वायू, कार्तिक, गणेश असे सर्व देव एका मागणं एक धावण्यात मग्न झाले. पण गणेश कैलासाच्या दिशेने का बरे येत आहे पाहूया. नारायण नारायण. जाऊ दे माते माझी नित्य पूजा झाल्याशिवाय मी कसा बरं जाऊ. अरे पण तुझ्या पिताजींना दिलेले आश्वासन आणि त्यांच्या तुझ्याविषयीची असलेली अपेक्षा त्या सर्वांचं काय होईल. त्याची चिंता करू नकोस माते. मी पिताजींना दिलेल्या शब्दाचे पालन करेन. मी माझं कार्य विसरलो नाही माते. मोठीवर्य प्रणाम. माते मी स्पर्धेत निघालो पण मला आधी तुला दिलेल्या वचनाची आठवण झाली. पिताजींची पूजा नित्यपूजा. प्रणाम मुनिवर्य. प्रणाम महादेवा. पिताजी आपण दान ग्रहण करा. माते तू पण. मला प्रणाम करायचा आहे. मला आशीर्वाद घ्यायचा आहे. तुमच्या मध्ये वसली आहे सारी नवखंड. तुम्ही माझे विश्व आणि तुम्ही ब्रह्मांड. तुम्ही माझे विश्व आणि तुम्ही ब्रह्मांड. तुमच्या मध्ये वसली आहे सारी नवखंड. तुमच्या मध्ये वसली आहे सारी नवखंड. तुम्ही माझे विश्व तुम्ही ब्रह्मांड. तुम्ही माझे विश्व
मोठेपणाची कशाची हाव नसे मला मोठेपणाची कशाची हाव नसे मला मोठेपणाची कशाची हाव प्रदक्षिणा घालीत मिळू दे आनंद उदंत प्रदक्षिणा घालीत मिळू दे आनंद उदंत तुम्ही माझे विश्व आणि तुम्हीच ब्रह्मांड तुम्ही माझे विश्व आणि तुम्हीच ब्रह्मांड तुमच्या मध्ये बसली आहे सारी नवखंड तुमच्या मध्ये बसली आहे सारी नवखंड तुम्ही माझे विश्व आणि तुम्हीच ब्रह्मांड तुम्ही माझे विश्व आणि तुम्हीच ब्रह्मांड माते माझे नित्य कर्म पण झाले आणि ब्राह्मण झाला प्रदर्शन पण माझे ब्राह्मण माझे माता पिता नारायण नारायण गणेशा तुला प्रणाम थोर आपले विचार थोर आपली बुद्धिमत्ता नारायण नारायण शिवपुत्राचा 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 शिवपुत्र विजयी झाला हो पिताश्री मी विजयी झालो शिवपुत्र विजयी झाला पण कार्तिक नाही गणेश गणेश पण स्पर्धेत नव्हता त्याने तर स्पर्धेत भागच घेतला नाही त्याने स्पर्धेत भाग घेतला आणि स्पर्धा पण जिंकली हे कसे शक्य आहे महादेवा का शक्य नाही तुम्ही सर्व देव आपापला कार्यभार विसरून स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न पाहत होतात वायुदेव सूर्यदेव तुम्ही स्पर्धेत भाग घेता आणि हे ब्रह्मांड अंधकारमय झालं वायुविना श्वास थांबला तेव्हा त्यावेळी तुमचे कार्य सांभाळले ह्या गणेशाने म्हणून त्याचा विजय झाला ज्याला आपल्या कार्याचं ध्यान नाही ज्याला दुसऱ्याच्या आयुष्याचे ध्यान नाही त्याने प्रथम स्पर्धेत भाग घेणे उचित नाही फक्त जिंकण्यामध्ये स्पर्धा नाही माता पिता म्हणजे ब्रह्मांड माता पिता म्हणजे त्रिलोक माता पिता म्हणजे संसार अशी ज्याची कीर्ती तोच प्रथम पूज्य बाळ गणेश शुभ आशीर्वाद बाल गणेश शुभ आशीर्वाद शुभम भवतु या त्रिलोकात कोणते पण शुभ कार्य होईल तेव्हा प्रथम पूजन गणेशाचे होईल आणि जो गणेशाची पूजा करी त्याचे शुभ कार्य सफल होईल आणि पुण्यफळ प्राप्त होईल श्री गणेशाचा जय जयकार असो. शुभ कार्य प्रारंभी शुभ कार्य प्रारंभी श्री गणेशाचे नाम आदी श्री गणेशाचे नाम आदी शुभ कार्य प्रारंभी शुभ कार्य प्रारंभी श्री गणेशाचे नाम आदी श्री गणेशाचे नाम आदी मनकारे जनकारे गण मनकारे जनकारे गण श्री गणेशाचे नाम घ्यावे श्री गणेशाचे नाम घ्यावे
ओ सुंदर है रूप तुझे हर पल माझे मन शिवसुता पार्वतीचा बाळ तू गजानन करीतो तुझे मी पूजन हो करीतो तुझे मी पूजन आतुर झाले माझे मन करीतो तुझे मी पूजन करीतो तुझे मी पूजन करीतो तुझे मी पूजन ओ सुंदर है रूप तुझे हर पल माझे मन शिवसुता पार्वतीचा बाळ तू गजानन करीतो तुझे मी पूजन हो करीतो तुझे मी पूजन करीतो तुझे मी पूजन हो करीतो तुझे मी पूजन आतुर झाले माझे मन करीतो तुझे मी पूजन हो करीतो तुझे मी पूजन हो करीतो तुझे मी पूजन तुझे